फेसबुकवर मी आत्तापर्यंत जेही बोलत आलेले आहे, अन्याय अत्याचाराच्या विरोधात मी कायम बोलत होते आणि इथून पुढेही मी कायमच बोलत राहील। परंतु मी विनाकारण कोणालाही बोलत नाही किंवा विनाकारण मी कोणाचंही नाव बदनाम करत नाही। जर कोणी मला आवर्जून फोन केला की ताई हा विषय आहे आणि याच्यावर जर तुम्ही व्हिडिओ बनवा, तर मी त्या गोष्टीवर नक्कीच व्हिडिओ बनवते आणि नक्कीच मी त्या गोष्टीच्या विरोधामध्ये तुटक्या फुटक्या भाषेमध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न करते। माझ्या फेसबुकवर जवळपास 5000 माझे मित्र आहेत। 5000 मित्रापैकी कमीत कमी 200 आणि जास्तीत जास्त 400 माझे व्हिडिओ माझ्या पोस्ट लाईक होतात। एज यू लाईक। मी कधीही कोणाला जबरदस्ती केलेली नाही आणि त्या 5000 मधील जेही माझे मित्र आहेत, माझे व्हिडिओ लाईक करतात आणि त्यामध्ये कमेंट करून माझा आत्मविश्वास आणि मनोबल वाढवायचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी मी धन्यवाद करते। परंतु ह्याच 5000 मधले जे व्यक्ती माझे फ्रेंड आहेत त्यांना संपर्क करतात, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतात आणि त्यांना सांगतात की त्या बाईची व्हिडिओ पोस्ट लाईक करू नका किंवा त्या मुलीला तुम्ही कमेंट करू नका। तर मी कधीच कुणाला म्हणत नाही की माझा व्हिडिओ लाईक करा, मला कमेंट करा। माझं काम आहे अन्यायाच्या विरोधात बोलणे, तर मी बोलतच राहणार आहे। जे 5000 माझे मित्र कंपनी आहे फेसबुकवर, त्यातले बरेच मित्र मी आता कमी करणार आहे, कारण नवीन मित्र जे आहेत त्यांची मला रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करता येणं गेली आणि जे माझे कचराकुंडी मित्र आहेत त्यांना मी बाजूला काढणार आहे आणि जे लोक माझे व्हिडिओ पोस्ट लाईक करतात, माझा आत्मविश्वास वाढवतात, यदा कदाचित जर माझ्या हातून त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट चुकून जर डिलीट करण्यात आली तर त्यांनी मला परत फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा, मी त्यांची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करेल। परंतु मी कुणालाही कधीही कुठल्या गोष्टीसाठी जबरदस्ती केली नाही। निंदकाचे घर असावे शेजारी, हाती चलते फालतू कुत्ते भोगते, हे मला कोणाशीही काही फरक पडणार नाही आणि भुंकणाऱ्या कुत्र्याला मी कधीही तुकडा टाकत नाही आणि इथून पुढेही टाकणार नाही। त्याच्यामुळे जेही माझे फ्रेंड आहेत त्यांचं मी धन्यवाद करू इच्छिते, परंतु बरेच लोक मी माझ्या फ्रेंड रिक्वेस्ट म्हणून कमी करण्यात आले, त्याच्यासाठी क्षमस्व असावं। यदा कदाचित माझ्या आत्तासुद्धा बोलण्यातून नकळत जर काही चूक झाली असेल तर मी तुमची दिलगिरी व्यक्त करू शकते। याच्यानंतरही मी तुमच्यासोबत कायमच सोबत राहणार आहे आणि माझं बोलणं अन्याय अत्याचाराच्या विरोधात कधीही थांबलं नाही आणि थांबणार नाही आणि तुमच्या बोगस धमक्याला मी घाबरणारी नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।